आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विठ्ठलाच्या नावाने दरोडा, महाआरोग्य शिबिराचा खर्च मांडत जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप। 9,40,00,000 रुपयांपैकी वारकऱ्यांच्या वाट्याला फक्त 2,40,00,000ची औषध येणार, आव्हाडांचा दावा। रवींद्र वायकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, माझ्याबाबत खोटा प्रचार केला जातोय, माझ्याकडे हॅक करणारा मोबाईल असेल तर ठाकरे गटाकडेही असेल, ठाकरे गटाने त्यांचा पराभव मोठ्या मनाने पचवला पाहिजे, रवींद्र वायकरांचं वक्तव्य। वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला, वायकर लोकसभेत जाणार नाही, सगळा बोगस कारभार, सीबीआयच्या भीतीने वायकर पळाले, राऊतांचा आरोप। रवींद्र वायकरांकडून आरोपांवर स्पष्टीकरण, ईव्हीएम कसं हॅक होतं हे सिद्ध करावं, मी शपथ घेऊ नये असं सांगतोय, ती आईची शपथ आहे का, वायकरांचा राऊतांवर पलटवार। नाशिक शिक्षक मतदारसंघात आजी माजी पालकमंत्री आमने सामने येण्याची शक्यता, राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार तर शिवसेनेकडून किशोर दराडे मैदानात। राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते तर खासदारकीसाठी लढत होते, त्यांनी जयंत पाटील आणि बंटी पाटलांना लिहून दिलं होतं की मी तुमचाच गुलाम राहणार, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर घणाघाती टीका। लोकसभेच्या निकालानंतर भाजप देशभरात मतदार आभार यात्रा काढणार, मतदारांचे आभार मानण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या राज्यात स्वागत कार्यक्रमाचं आयोजन, 2 आठवड्यांच्या कार्यक्रमात मोदीही सहभागी होणार। मणिपूरमधील वार्षिक मतभेद संपवण्यासाठी मैतेई आणि कुकी समुदायांशी लवकरच चर्चा करणार, अमित शहांची माहिती, मोहन भागवतांनी पटकारल्यानंतर सरकारला जाग आल्याची चर्चा। राहुल गांधी यांचे लोकसभा सचिवालयाला पत्र, वायनाड लोकसभा मतदारसंघातून राजीनामा देणार असल्याचं कळवलं।